ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये मी मयूर झालटे सर्वांचं स्वागत करतो. आपण EVSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत होतो, काही क्वेश्चन्स बघत होतो. आतापर्यंत 2 पार्ट झालेले आहे. हा तिसरा भाग आहे. महा TET EVS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 1 1 ते 5 या वर्गांसाठी 21 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? 2019मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर शाकाहारी प्राणी कोणता आहे? सिंह, वाघ, गाय, लांडगा. सर्वांना माहीत आहे गाय हा शाकाहारी प्राणी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गाय. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे शुद्धीकरण करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? हा प्रश्न 2020मध्ये येऊन गेलेला आहे. गाळणे, उकळणे, साठवणे आणि वाळवणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उकळणे. या प्रश्नाचं उत्तर आहे उकळणे. पुढचा प्रश्न 23 नंबर, वन महोत्सव कोणत्या उद्देशाने साजरा केला जातो? 2021मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा, वृक्ष संवर्धन असो किंवा चिपको आंदोलन असो, त्याच्यावर आधारित एक तरी प्रश्न येतोच. तर वन महोत्सव हा कोणत्या उद्देशाने साजरा केला जातो? जलसंधारण, वृक्षारोपण, पशुसंवर्धन, प्रदूषण वाढवणे. तर याचं उत्तर आहे वृक्षारोपण. वन महोत्सव यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात मोठा आहे? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल. गुरु ग्रह जो आहे तो सोलार सिस्टीममध्ये सर्वात मोठा ग्रह आहे. पुढे म्हणजे आपल्याला या प्रश्नावर एक गोष्ट लक्षात येते, सोलार सिस्टीम जी आहे त्याचा देखील आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. इवन फक्त ग्रहच नाही तर त्याचे उपग्रहसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात अन्न पचविण्याची प्रक्रिया कुठे सुरू होते? तर अन्न पचवण्याची प्रक्रिया कुठे सुरू होते? पोट, लहान आतडे, तोंड, मोठे आतडे. तर तोंडापासूनच आपले अन्न पचण्याची सुरुवात होऊन जात असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ओझोन थर आपले संरक्षण कशापासून करतो? सर्वांना माहिती आहे ओझोन थर. आता उन्हाचा कडाका वाढलेला आहे. 2023मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ओझोन थर पावसापासून अतिनील किरणे, वारा, धूर. तर अतिनील किरणे जे आहे त्यापासून आपलं संरक्षण करत असतो कोण? ओझोन लेअर, जो की आता विरळ होत चाललेला आहे. खालीलपैकी कोणता प्राणी मांसाहारी आहे? शेळी, गाय, वाघ, घोडा. तर मांसाहारी बघा, वाघच मांसाहारी आहे. सर्वांना माहीत आहे हा प्रश्न. 2020च्या TET एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, रक्ताभिसरणासाठी मुख्य अवयव कोणता? रक्ताभिसरणासाठी मुख्य अवयव कोणता? फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदय, यकृत. तर हृदय हा रक्ताभिसरणासाठी सर्वात मुख्य अवयव आहे. मागच्यामध्ये प्रश्न येऊन गेला होता, कशाबद्दल आला होता? मूत्रपिंडाचा त्याचा ऑप्शन होता बघा. मागचा व्हिडिओ बघून घ्या, लक्षात येऊन जाईल. पुढे बघा, खालीलपैकी कोणता नैसर्गिक संसाधन आहे? नैसर्गिक संसाधन प्लास्टिक नाही, मॅनमेड आहे. हवा, काच, सिमेंट. हे तीन पर्याय मॅनमेड आहे. हवा हा नैसर्गिक आहे, म्हणून आपलं उत्तर आहे हवा. पुढचा प्रश्न बघा, पाण्याची वाफ थंड झाल्यावर काय तयार होते? पाण्याची वाफ तयार झाल्यानंतर काय तयार होते? धूर, बर्फ, ढग, वीज. तर ढग तयार होते. सर्वांना माहिती आहे स्ट्रॅटोस्फिअर, अर्थ, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर हे जे स्तर आहे. तर जसं आपण वरती जाऊ तसं टेम्परेचर मायनस होत चालतं. आणि एक वेळ अशी येते, जसं पाण्याची वाफ झाली तर वाफ हलकी होते आणि वरती जायला लागते आणि वरती टेम्परेचर मायनस होत चालतं. एक वेळ अशी येते, एक फेज येते त्या ठिकाणी टेम्परेचर पूर्णपणे मायनसमध्ये गेलेलं असतं आणि ती पाण्याची वाफ मायनसमध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी त्या वाफेचं ढग बनतं, म्हणजे थोडक्यात बर्फ बनतो. आणि बर्फ जड झाला की पुन्हा ते पावसाच्या रूपामध्ये आपल्या पृथ्वीवरती पडतं. आपण त्याला पाऊस पडतोय असं म्हणत असतो. पुढे बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल हा प्रश्न अजून सविस्तर सांगावा तर आपण त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवू. पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. 31 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पक्षी रात्री दिसतो?
2021मध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. तर रात्री दिसणारा पक्षी कोणता? कबूतर, चिमणी, घुबड, पोपट. तर घुबड हा मुख्यतः रात्री दिसतो. पुढचा प्रश्न, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कोणते महत्त्वाचे आहे? पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षतोड, प्रदूषण, वृक्षारोपण, प्लास्टिक वापर. तर वृक्षारोपण करणे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता हे येऊन गेलेले प्रश्न आहे, आता वाटतंय सोपे. तर याच्या रिलेटेडच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात. सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे? सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे? अपारंपरिक, पारंपरिक, रासायनिक, ध्वनी. तर अपारंपरिक ऊर्जा आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता जलचर प्राणी आहे? 2023ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणता जलचर प्राणी आहे? उंट, मासा, सिंह, घोडा. तर मासा. अगदी सोपा प्रश्न आहे. पुढे, मानवी शरीरात हाडांची संख्या किती असते? मानवी शरीरामध्ये हाडांची संख्या सर्वांना माहिती आहे, 206 हाडे असतात. पुढे, खालीलपैकी कोणता रोग प्रदूषित पाण्यामुळे होतो? मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, चिकनगुनिया. तर कॉलरा हा रोग जो आहे दूषित पाण्यामुळे होत असतो. पुढचा प्रश्न, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? 365, 1 वर्ष. पुढे, खालीलपैकी कोणता सजीव सरपटतो? बघितलं या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं, साप हा सरपटणारा प्राणी आहे. पुढे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे कशाशी संबंधित आहे? 2023च्या TETला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल तर हे कचरा व्यवस्थापनाशी संबंधित आहे. नेक्स्ट, वनस्पतींना हिरवा रंग कशामुळे मिळतो? अगदी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, 2018मध्ये येऊन गेलेला आहे. जसं रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिनमुळे मिळतो, तसं वनस्पतींना हिरवा रंग क्लोरोफिलमुळे मिळत असतो. ठीक आहे. या ठिकाणी आपले 20 प्रश्न आजच्या या सेशनचे झालेले आहे. बाकी प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.